तर आज इथं आईची पर्स, इथं सुटकेस, तर माझी सॅक, ह्याच्यात ऑफिस वर्कसुद्धा मी सोबत नेतो आहे. कारण हा आठवडाभर मला बेळगावमध्ये राहावं लागणार आहे. साधारण मी 6:30ला झोपी गेलो आणि 7ला तिथनं जो काय प्रकार घडला तेव्हापासून मी पूर्णपणे माझा मूड ऑफ. काही महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो, ते काम अर्धवटच झालं आहे तसं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा योग आला आहे बेळगावला जायचा. तर बेळगावला मी चाललो आहे. कशासाठी चाललो आहे, का चाललो आहे, आणि ह्यावेळी आठवड्यावरचा दौरा आहे. मी तरी खुशच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, ज्यांनी आधीचा व्लॉग बघितला असेल बेळगावचा, मी का असं म्हणतो आहे की मी खुश आहे. तर चला, वेळ खूप कमी राहिला आहे. मला अजून ऑटो बुक करायची आहे आणि आपल्या ट्रॅव्हलच्या ऑफिसवर जाऊन पोचायचं आहे. तर माझ्यासोबत आई पप्पा पण येत आहेत. आईची पर्स, इथे सुटकेस, तर माझी सॅक, ह्याच्यात ऑफिस वर्कसुद्धा मी सोबत नेतो आहे. खरं तर तिथून मी ऑनलाईन काम करणार आहे आता. तर अशा सगळ्या गोष्टी. ह्यावेळी बॅग जास्त असेल. का बॅग एवढे जास्त आहेत? मस्त इथून बाहेरचा आनंद घेत. आपली सीट आहे स्लीपर कोच सिंगल. आई बाबा त्या साईडला आहेत. इथं आपली बॅग आहे. यात पूर्ण ऑफिस घेऊन चाललो आहे मी, कारण आठवड्याभर सुट्टी मिळणं अवघड आहे. त्यामुळं वर्क फ्रॉम होम आता ऑनलाईन चालू होणार. प्रॉपर जिथं जाईल तिथून काम ऑफिसचं. असं निवांत. इथं शूज ठेवलेत. अशी काहीशी सीट आहे माझी मस्तपैकी. थोडासा टाईमपास करतो आणि बाहेरचा आनंद घेतो आणि मस्तपैकी पडी मारतो. आणि मी तुम्हाला आता बहुतेक ह्या बसला एकच स्टॉप आहे, तो पण पहाटे 3:30 वाजता. तर आपण तेव्हाच भेटूया. नमस्कार मित्रांनो. तर शेवटी मी तुम्हाला आत्ता सकाळचे पहाटेचे वाजले 3. जरा लवकरच आली गाडी बहुतेक. तर जरासं हातपाय मोकळे करून घेतो, चालतो. जरा डेपो आहे त्यांचं VRLचं. इथं आपली गाडी थांबलेली आहे. अजून एक गाडी आली. बघू जरा आईसाहेब काय म्हणतायत. चहा वगैरे काय घ्यायचं आहे का? आम्ही कॉफी घेतली ना, इथं आपण चहा घेतला. आपलं इथं रूम आहे. चहा कॉफी तर झालीच होती आणि हे पण घेतले शेंगदाणे. आवडतात मला. टाईमपास. निघालो आहे मी आता. उद्या भेटतो. उद्या The next day. बराच वेळ मध्ये निघून गेलेला आहे. जेव्हा मी पहाटे तुमच्याशी बोललो होतो त्यानंतर सकाळी साधारण 5:30ला मी बेळगावला पोचलो. 6ला हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्यानंतर 6:30ला पहिलं झोपी गेलो, कारण की मला आज ड्युटीला बसायचं होतं. वर्क फ्रॉम एनिव्हेअर असा माझा काहीसा फंडा आहे सध्या, कारण की काम मी पूर्ण ऑफिसच घेऊन आलो आहे. कारण हा आठवडाभर मला बेळगावमध्ये राहावं लागणार आहे. त्यासाठी ऑफिस पण कॅरी केलं आहे मी सोबत. त्यामुळे इथं ऑनलाईन काम चाललं होतं माझं. आणि साधारण मी 6:30ला झोपी गेलो आणि 7ला तिथनं जो काय प्रकार घडला तेव्हापासून मी पूर्णपणे माझा मूड ऑफ होता. म्हणून माझी इच्छाच नव्हती कॅमेरा हातात घ्यायचा, शूट करायचा. माझा मूड पूर्ण ऑफ होता. ऑफिसमधलं पण कामाचं थोडंसं मागे पुढं झालं, त्याच्यामुळं मी काही शूट नाही केलं. आता रात्रीचे वाजलेत साधारण 10 आणि मी कामातून ब्रेक घेतला आहे, डिनर ब्रेक. आणि आई पप्पा गेले होते बाहेर डिनरसाठी. त्यांनी येताना माझ्यासाठी पार्सल आणलं आणि ते पार्सल जेव्हा आईने मस्तपैकी ताटामध्ये सर्व केलेलं आहे पाहूनच मला इतका आनंद झाला. आणि आता कुठं मी हातात कॅमेरा घेऊन तुमच्याशी बोलतोय आणि हा चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतोय, हा जो दिवसभर पूर्णपणे मूड ऑफ होता. तर पहिलं तुम्हाला माझं ताट दाखवतो की बघा पार्सलमध्ये काय काय दिलंय.
त्याच्यामध्ये हे आहेत चपात्या, इथं आहे दही, ही आहे वांग्याची भाजी, आहे वाटाणा उसळ, ही आहेत बेसनवडी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, ठेचा, कांदा, इथं आहे ताक, इथं आहे सांबार, 2 पापड फ्राय केलेले, इथं साखर दिले जर ताकात हवी असेल तर, आणि दहीमध्ये हवी असेल तर, किंवा ताकात पण तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर इथं राईस आहे, जे की मी थोडंसं राईस इथं घेतलं आहे. तर असा कायसा मस्त माझं डिनर आहे. काय मग तुमच्या तोंडाला पण नक्कीच पाणी सुटलं असेल. असंच माझं झालं, म्हणून हा आनंद दिसत आहे चेहऱ्यावर तुम्हाला. तर चला पटकन आता मस्तपैकी एकदम शांत डोक्याने जेवून घेतो, कारण की हे सगळं बघून भूक मात्र प्रचंड लागली. जेवतो आणि कामाला सुरुवात करतो. उद्या सकाळी महत्त्वाचं काही काम आहे माझं, त्यासाठी मी लवकर जाणार आहे बाहेर. The next day. 2 वडे, 2 इडली आणि इथं घेतलंय उपमा. चला नाश्ता करूया. तट्टे इडली, तट्टे का तट्टे? तट्टे. Much later. काही महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो, ते काम अर्धवटच झाले तसं. मग आता तिथून निघालो आणि आईसाहेबांना प्यायचं होतं ज्यूस, फ्रूट ज्यूस. तर त्यासाठी आम्ही आत्ता फ्रूट ज्यूससाठी आलेलो आहे. बघूया आईसाहेब काय ऑर्डर करतायत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.